अरे काय चाललंय हिचं तुम्ही म्हणाल. अरे संडे आहे, आज योगा क्लास नाही, आज वेगवेगळे सेशन असतात, फेस योगा, डान्स क्लास वगैरे. मी संडेला डान्स क्लास जॉईन करते त्यांचा आणि शिकते. मला आवड आहे शिकायची, इच्छा आहे, येत नाही काही, पण तिकडे बघून आडवे तिडवे वाकडे तिकडे पाय टाकायचे, अपूर्ण इच्छा पूर्ण करून घ्यायची. आणि प्रत्येकाला वाटतं ना थोडं तरी नाचता यावं कुठे एखाद्या कार्यक्रमाला वगैरे गेलं तर, आणि एक्सरसाइज पण होते. म्हणतात ना नृत्य हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. हाय, गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे. प्रिया सलूयक चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. डान्स क्लास संपलेला आहे, ज्याच्यामध्ये आवड आहे ते करायचं, एन्जॉय. मी काय म्हटलं, मस्त राहायचं, आपल्याला जे आवडतं ते करायचं, कुणी काय का म्हणे ना. तर ही मजा, हा एन्जॉयमेंट झालेला आहे. सकाळी दिवस छान जातो. आणि काय म्हणजे नृत्यामध्ये काहीतरी जादू आहे बघा ना. आपल्याकडे पूर्वापार असं काही ना काहीतरी डान्सचे प्रकार आहेत, कारण त्याच्यातनं काहीतरी आनंदाचे हार्मोन्स निर्माण होतात बहुतेक, असं मला ते वाटतं. डान्स केल्यानंतर खूप भारी वाटतं, मन हलकं होतं. तर आता झालेलं हलकं मन आता जड पावलांनी जायचे काम करायला आतमध्ये. आता काहीतरी संडे आहे म्हटल्यावर आहे की नाश्ता पाणी काही साफसफाई करावीच लागणार आहे, हो की. झालं का तुमचं चहा पाणी? चला आता मूळ अवतारात आलेले गाऊनवरती, कारण काय म्हणजे आज खूप काम आहेत. टॉयलेट बाथरूम धुवायचे असतात, सगळं काही ना काहीतरी क्लिनिंग करायचं असतं, त्याच्यामुळे सगळा ड्रेस खराब होऊन जातो. त्याच्यामुळे आणि कम्फर्टेबल काम करताना, आणि गरम पण होते, मोकळं मोकळं जरा बरं वाटते. आणि सगळं आवरून मग हेअर वॉश पण आज करायचे. तर आता मी पहिल्यांदा सगळे ह्या दळणं आणली, तांदळ्या सगळ्या आता भरून ठेवली बाहेर डब्यांमध्ये, ते चालले. सॅटर्डे संडे असली की अशी कामं करायची, म्हणजे 8-15 दिवस हे बघायला लागत नाही. चला आता लागूया कामाला. आज ना मला थोडंसं किचनचे जे खालचे ट्रॉलीचे ड्रॉवर आहेत ना ते क्लीन करायचे आहेत. काय माहिती आहे का, आपण स्त्रिया, तुम्ही म्हणा मी म्हणा सगळ्याच, आपल्याला नजरेतनं काही सुटत नाही. घराच्या बाबतीत म्हणते मी, म्हणजे कुठे चिकट झालं आहे, कुठे जाळी झाली आहे, कोणतं बेडशीट धुवायचं आहे, कुठले पडदे चेंज करायचे आहेत, आज कोणती भांडी क्लीन करायची आहेत, घरातलं कुठलं सामान संपलं आहे, डाळ संपली आहे, तांदूळ संपले, दळण राहिले, अगं बाई कोथिंबीरच आणायची राहिली आहे, भाज्या निवडायच्या आहेत. सगळं कसं काय आपण लक्षात ठेवतो ना. मानलं पाहिजे आपल्याला, आपणच आपलं कौतुक करायचं, हो की नाही. कारण इतकं सगळं एक स्त्रीच लक्षात ठेवते, कारण तिचं त्या घरावर प्रेम असतं. घरातल्या माणसांवर तर असतंच, पण त्या घरातल्या प्रत्येक वस्तूवर, प्रत्येक गोष्टीवरती जीवापाड प्रेम करते. म्हणून तिच्या बोलण्यात सारखं येतं ना, माझं घर, माझं घर, माझं घर. कुठेही गेलं ना, 4 दिवस गावाला जाऊ देत, नाहीतर अगदी काय म्हणतात ना हिल स्टेशनला जाऊ देत, नाहीतर अगदी फॉरेन कंट्रीजमध्ये फिरायला जाऊ देत, पण तिला तिच्या घराची ओढ असतेच. आणि त्या घराच्या ओढीनं ती परत येते. आणि त्यातला कोपरा जेव्हा स्वच्छ होतो तेव्हाच तिच्या जीवाला शांतता मिळते. तसंच माझंही चाललं आहे, थोडं क्लिनिंग करत असते, जास्त काही करत नाही, जसा वेळ मिळेल तसं करायचं. हेच तर आपलं तत्त्व आहे. म्हणजे मजा पण करायची, जीवाला पण गारवा घ्यायचा थोडा, आणि घर पण क्लीन ठेवायचं. कारण मी मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं, पॉझिटिव्हिटी घरातल्या माणसांनी येते, आणि घरातल्या माणसांबरोबर घरातली स्वच्छता, टापटीप, घरामध्ये भरपूर उजेड, प्रकाश, हे सगळं आलं पाहिजे. त्याच्यामुळे घरामध्ये छान वातावरण निर्माण होतं. हा बघा, हा नवीन मॅक्सी गाऊन, हा थोडा वेगळा आहे ना, कम्फर्टेबल, थोडा फॅन्सी. आणि तो मी घातला होता तो असा साधा. तर मला काय म्हणतात, त्याला नाव ठेवलं आहे कामाचं गाऊन. तुझं कामाचं गाऊन, काय कामाचं गाऊन घातलंस, एक्स्ट्रा गाऊन घातलं आहे, दुसरा घालायचा असं म्हणतात. पण मी त्यांना काय म्हणते, काम किचनमध्ये करताना खराब कपडे आपलेच होतात, आपल्यालाच ते स्वच्छ करायचं असतं, बाथरूम धुवायचं असतं, काय करायचं असतं. मग त्यावेळेला हे असे ड्रेस घालून मग कसं होणार. मग मी काय केले, 2 गाऊन वेगळे केले, त्याला कामाचं गाऊन नाव ठेवले. आवडली कामाचे गाऊन तुझी, कारण मग ते आपल्या बायकांना तसं असतं. माझं तर खूपच खराब होतं, म्हणजे काय सांगू मला माहीत नाही, पण काम करताना सगळं उडतं माझ्या अंगावर, पाणी म्हणा काय म्हणा. तर मग मी ते ठेवलेले आहेत. आणि असे 2 गाऊन इथे, 2 गाऊन गावाला ठेवले. आणि मग असे जेव्हा सगळं आवरून झालं की मस्त घरात व्यवस्थित रिलॅक्स राहण्यासाठी असे हे वेगळ्या डिझाईनचे थोडेसे घेते, म्हणजे कम्फर्टेबल वाटतं ना या मॅक्सीमध्ये. त्याचा उन्हाळा पण आहे. आणि एरवी तर मी प्लाझो टी शर्ट आणि हे असे थोडे वेगळे गाऊन घालत असते मॅक्सी. तर असं पण होतं ना, काही जणांना असं वाटतं की सोशल मीडियावर राहायचं तर सारखं असं व्यवस्थितच राहिलं पाहिजे, रोज तेच कपडे तेच असतात. पूर्वी तर आपले ठेवणीतले 2 असायचे, आणि घरात घालायचे 2, आणि 1 गोदरेजचं कपाट, त्याच्यामध्ये प्रत्येकाला खण असायचे. एवढेच कपडे. नवीन जोडी किती असायच्या, 1-2, दिवाळीत 1 मिळालं तर
आणि काय वाढदिवस असेल तर, आणि घरात घालायचे 2 असं. आता आपल्याकडे किती ऑप्शन्स आहेत, किती आहेत, तरीसुद्धा आपले कपडे रिपीट होतातच ना. म्हणजे काही टाकून देणार का? म्हणजे माझे ते बरेच ड्रेस तुम्ही ब्लॉगमध्ये तेच बघतात, तीच पॅन्ट, तोच टी शर्ट, तेच गाऊन. जर ते खराब नाही होत आहेत, आणि आपण कोण आहोत? आपण तर सर्वसामान्य माणसं, तुमच्यासारखेच मी पण आहे. ते सेलिब्रिटी लोकांचं बाबा काय वेगळं असतं, ते वेगळंच त्यांचं असतं. आपलं काय रोजचं काम आहे, रोजचं पळायचं आहे, आणि जे आहे ते असं आहे. त्यातनं पण माझी थोडी मोठी शॉपिंग होत असते. घरात टापटीप राहायचं एवढं माझं म्हणणं असतं. कपडे तेच असू देत, जुने असू देत, पुन्हा पुन्हा तेच घालायचं असू देत, धुवून घालतोच आपण, फक्त ते टापटीप स्वच्छ व्यवस्थित असावं. तर आता मला चहा घ्यायचे. सगळं झाल्यावर एकदा चहा घ्यायला खूप मजा येते. पण ते अहोंची वाट बघते ना, ते खाली गेलेत. काय ते सोसायटीचं चाललेलं आहे ना मीटिंग. तर माझं सगळं आवरून झालं. आज हॉल पण क्लीन केला. अहोंनी पंखे वगैरे सगळे पुसले, तोपर्यंत मी किचन केलं. असं बरोबर सगळं आवरले. तर थोडं जरा रिलॅक्स वाटते. संडेच्या गप्पा तुमच्यावर ह्या थोड्याशा केल्या. आणि स्वयंपाकाचं म्हणाल तर आता म्हणजे कुकर लावलं आहे. चपात्या आता पटकन 5-10 मिनटात होतात माझ्या. आता फक्त काय बनवायचं ते बघूया. आता संडे आहे ना. आणि हो, माझे ब्लॉग आता संडेचा येतो ना, तो बुधवारी येतो. तेव्हा बुधवारी पर्यंत येतो तुमच्याकडे. कारण काय असतं, ब्लॉग सुट्टीच्या दिवशीच मला वेळ असतो करायला. मी मोस्टली सॅटर्डे किंवा संडे करते. आणि मग ते ॲडिट होऊन, कारण ते सगळं करून यायला 2-3 दिवस जातात. त्याच्यामुळे मी म्हणत असते संडे, तर तुम्ही म्हणणार अरे आज तर वेनसडे आहे आणि काय संडे सांगते. तर समजून घ्या. एरवी तर रोज काय करायला मिळत नाही. रोज काय असतं, पळतच असते नुसती. यायचं आणि संध्याकाळी 7ला यायचं, सकाळी जायचं. त्या काय घडतं ना आपल्या आयुष्यामध्ये. मग कधी अशा एखाद्या विषयावरती गप्पा मारते. तुम्हाला चालतात ना या गप्पा, तर गप्पा म्हणून मी मारते आपली गप्पा. मला पण आवडतं. तर मी असं इमॅजिन करते, अरे कोणतरी ऐकते. माझ्या मैत्रिणी अशा बसल्या आहेत आणि त्या घोळक्यामध्ये आहे, आपली सगळी माणसं आहेत, आणि आपण घरात कशा गप्पा मारतो तसं मला वाटतं. बघा आता घरात हे अहो नाही आहेत, आकाश पण गेला आहे फुटबॉल मॅचला, मी एकटीच आहे. मी अशी गप्पा मारते. चला आता जाते जरा लगेच चपात्या करून टाकते, म्हणजे सगळंच काम आवरून होईल. भाजीचं बघू किंवा काय म्हणते. आणि ह्यांचं कसं असतं, नाही तुला करायचं नको करू, संडेला काय ऑर्डर करू, पण माझंच शक्यतो असतं की घरातलं खायचं. कधी कधी चलता आहे, देखते आज क्या होतं आहे. हो आले चहा घ्यायला, पण त्यांना परत कुठेतरी जायचं आहे, काहीतरी काम आहे असं असतं. म्हणजे एखादा संडे मस्त फ्री असतो, एखाद्या संडेला त्यांना काही काम असलं की मग ते जातात. आणि मग आपलं होतंच ना नेहमीचं, काय आज पण जायचं आहे असं थोडंसं चिडचिड राग येतो ना. की अहोनी ऑर्डर केलंच, काहीतरी इच्छा होते. पण हे ऑर्डर करताना आम्ही त्याला स्ट्रिक्ट सांगितलं होतं की मीडियम स्पायसी आणि लेस ऑइल. आणि तो कसा ओळखीचा आहे, म्हणजे आकाशच्या मित्राच्या मामाचंच ते रेस्टॉरंट आहे, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे आम्ही नेहमी करताना ऑर्डर तिकडेच करतो. मग वेळ लागतो थोडा, पण तो करून देतो जरा कमी तेलाच. पण म्हणजे आपल्यापेक्षा जास्त असतं, पण कधीतरी चालतं. हो काय आणलं, काय मागवलंय तुम्ही? गुणा चिकन, गुणा आणि चिकन हाफ हंडी. बरेच दिवस हॉटेलिंग पण नाही झालं. सलाड आहे आणि हे ग्लोबल किचन इथलं चिकन. मस्त आराम झालेला आहे. आता जरा राऊंड मारून येतो. आमच्या इथे जवळच आहे ना मॉल, तिकडे राऊंड मारायचा, फिरायचं जरा इकडे तिकडे, काय वाटलं तर घ्यायचं. कारण आता स्वयंपाक आहे आणि शर्मिला येऊन जाईलच आता थोड्या वेळाने. आकाश आहे घरी, आम्हालाच घरात बसवत नाही. काय आहे, जरा बाहेर फेरफटका मारला ना की मन फ्रेश होतं. दरवेळेला वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे मॉल जवळ असल्यामुळे मोस्टली मॉलला जाणं होतं. बाकीच्या वेळेला कधी मार्केटमध्ये, कधी काय शॉपिंगला, कधी भाजी घ्यायला, असं काही ना काहीतरी जायचं. आपण नाही म्हटलं तरी आलो तरी 1-2 दुकानं शॉप इथे जातोच आणि आपल्याला मोह होतो काहीतरी घेण्याचा. कधी कधी नुसतंच बघतो आणि परत येतो. आणि अहोंना कसं माहिती आहे का, हे वेस्टर्न कपडे घ्यायचं म्हटलं की त्यांना खूप आवडतं. ते माझ्यावर किती पण वेळ शॉपिंग करू शकतात असं आहे. पण काय झालं माहिती आहे का, मला जे हवं होतं ती पॅन्ट ही बघितली, पण ही बरोबर नाही वाटली. ही छान आहे पण याच्यात माझी साईज मिळेना, ही थोडी लूज आहे. तर तो म्हणाला 2-3 दिवसांनी या. नॉर्मल साईज ना लवकर संपतात आणि बाकीच्या उरतात. चला यायचं पुन्हा मग.